चला सकाळी उठून पहिले खादाडायची कामं केली. खाता खाता नेक्स्ट टाइम कुठे भटकायला जायचं ह्यावरती डिस्कशन चालू होतं. आता कुठे जाणार आहेत हे सक्सेसफुल झालं तर समजेल. चला रेडी वगैरे झाले, मग सर्वांनी आपापले संस्कार दाखवत काकींच्या पाया पडले. आता स्टॉप वर जाऊन गाडी येईपर्यंत काय करायचं, तर आमच्या या मॅडम मस्त अशा रील बनवत बसल्या होत्या. यानंतर गाडी आली आणि डायरेक्ट पोहोचलो डहाणू फेस्टिवलला. पण काही म्हणा, यावेळेस तर डहाणू फेस्टिवल खरंच खूप भारी होतं. आता एंट्रीज बघा ना किती सुंदर केली आहे, आणि स्टॉल तर खूप भारी भारी होते. तसं बघितलं गेलं तर सर्व स्टॉल वरती हँडमेडच वस्तू होते. आणि तुम्हीच बघा ना किती सुंदर आहे सगळं. आणि इथे लहान मुलं पण आपापली क्रिएटिव्हिटी दाखवत छान अशा पेंटिंग्स करत होते. आता आम्हाला जायचं होतं बीच वरती, पण बीच वर जायचा रस्ताच दिसत नव्हता. मग या कंपाऊंड वरून उड्या टाकत बीच वरती पोहोचलो. फुल वाडीमध्ये चोरी करायला जातोय अशी फिलिंग आली होती. बीच वर पोहोचून थोड्या वेळ तिकडे टाइमपास केला. आम्ही सर्व स्टॉल वरती तर फिरलो, पण काही घेतलं नाही. पण साईने मात्र काहीतरी घेतलंय, ते म्हणजे ह्या चिंच. आता आमच्या सोबत आहे मेघाची बहीण, ती आहे फॅशन डिझायनर. मग काय, ह्या चिंचेच्या काड्या न फेकता तिने तिची क्रिएटिव्हिटी दाखवली. चला यानंतर आम्ही निघाले डहाणू स्टेशनला जायला. मग स्टेशनवर पोहोचून सर्वात आधी खादाडायची कामं केली. आधी तर चायनीज खाल्लं, त्यानंतर लस्सी पिली. यार ह्यांच्या सोबत 2 दिवस कसे गेले काही कळालंच नाही. आता लवकरच भेटू असं एकमेकींना सांगितलं, पण कधी भेटू ते अजून काही फिक्स नाहीये. पण तुम्ही मात्र आम्हाला फॉलो नक्की करा.